नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। काही मुलं ही अशी असतात त्यांना ड्रायफ्रुट्स खाण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो आणि त्यातच माझा आयुष्मान त्याला चॉकलेटचे अनेक प्रकार आवडतात। खरं ड्रायफ्रुट्स चॉकलेटमध्ये सुद्धा आवडत नाही, तर त्याच्यासाठी विदाऊट शुगर चॉकलेट बार बनवणार आहे मी। हे बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम, अक्रोड, चारोळी, खजूर आणि भोपळ्याच्या बिया, मनुके आणि डार्क चॉकलेटचा उपयोग केलेला आहे। हे सर्व ड्रायफ्रूट एक एक करून भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट थंड झाल्यानंतर यांची मनुके आणि खजूर घालून एक पेस्ट तयार करायची आहे। फर्स्ट बॅच ही मी एकदम बारीक पेस्ट केलेली आहे आणि सेकंड वाली थोडी जाडसर केलेली आहे। हातांच्या सहाय्याने हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर डबल बॉइलिंग मेथडने डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे मी अमूलचं डार्क चॉकलेट वापरलेलं आहे। हे चॉकलेट बार बनवण्यासाठी माझ्याकडे काही वेगळं कंटेनर नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे एक चॉकलेटचा जो डब्बा असतो आपला प्लास्टिकचा टपरवेअरचा, त्या डब्यामध्ये मी हे सर्व मिक्सचर टाकून घेतलेलं आहे। पूर्ण मिश्रण यात बसल्यानंतर हाताच्या सहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे। यानंतर आपण जे चॉकलेट मेल्ट केलेले आहे या सर्व मिश्रणावरती पसरवून घ्यायचं आहे आणि याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये मी 10 तासांसाठी ठेवलं होतं, म्हणजे रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर याचे असे कट करून पीसेस घेतले होते। खाण्यासाठी अगदी उत्तम आणि विदाऊट शुगर बनल्यामुळे हेल्दी सुद्धा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच, पण तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नेहमी हसत आनंदात जीवन जगा। धन्यवाद।